विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गूगल क्लासरूममध्ये आपल्याला दिलेलं होमवर्क म्हणजे असाइनमेंट आणि ट्युटोरियल कशा पद्धतीने अपलोड करायचं आहे हे आज आपण पाहणार आहोत. सर्वात प्रथम तुम्ही गूगल क्लासरूम ॲप ओपन करा. या ठिकाणी क्लासरूम म्हणून टाईप करा. हे क्लासरूम ॲप या ठिकाणी दिसत आहे. या क्लासरूम ॲपला तुम्ही ओपन करा. मी ऑलरेडी या ठिकाणी लॉग इन केलेलं आहे. हे माझं अकाउंट नसून आपल्याच एका विद्यार्थ्याचं अकाउंट आहे. त्याचं नाव आहे फाल्गुन दोशी. या ठिकाणी त्याचं नाव तुम्हाला पाहायला मिळतं आहे, falgunvinoddoshi@gmail.com. जर तुम्ही पहिल्यांदा गूगल क्लासरूम ओपन करत असाल तर तुम्हाला जीमेल अकाउंटनी लॉग इन करावं लागेल. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने गूगल क्लासरूम या ठिकाणी दिसतील. या गूगल क्लासरूममध्ये लेफ्ट टॉप कॉर्नरला 3 रेषा आहेत. यामध्ये तुम्ही किती क्लासला जॉईन आहात हे सर्व क्लासेस या ठिकाणी दिसतात. आता हा विद्यार्थी फक्त एकच क्लासमध्ये जॉईन आहे, तो म्हणजे SY BCom B डिव्हिजन कंपनी लॉ. याला क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या क्लासमध्ये येता. या क्लासमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांनी केलेलं डिस्कशन, त्याला आपण स्ट्रीम असं म्हणतो. या ठिकाणी अथर्व बगाडे त्यांनी ट्युटोरियल सबमिट केलेली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ट्युटोरियल सबमिट केलेली आहे. ही सबमिट करण्याची पद्धत चुकीची आहे, यामुळे आम्हाला तुम्हाला मार्क्स देता येणार नाही. तर आज आपण पाहूया ट्युटोरियल आणि असाइनमेंट कशा पद्धतीने सबमिट करायचं आहे. ॲक्च्युअली स्ट्रीममध्ये फक्त शिक्षक त्यांना जे काही अनाऊन्स करायचं आहे ते या ठिकाणी अनाऊन्स करतात. या ठिकाणी शेअर विथ द क्लास, इथे विद्यार्थ्यांनी शक्यतो काहीही लिहू नये. म्हणजे उद्या परीक्षेबाबत काही सूचना आम्हाला द्यायची असेल तर आम्ही या ठिकाणी तुम्हाला टाईप करून पाठवू शकतो. नंबर 2, आता क्लासवर्क. या ठिकाणी बॉटमला 3 गोष्टी तुम्हाला दिसतात. ते स्ट्रीम, त्यानंतर क्लासवर्क आणि तिसरं म्हणजे पीपल. खाली पहा तुम्ही. क्लासवर्कमध्ये तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी नेमून दिलेलं असाइन केलेलं वर्क या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे. इथे SY BCom B डिव्हिजन कंपनी लॉ विषयासाठी ट्युटोरियल कंपनी लॉ सेमिस्टर 3 आणि कंपनी लॉ सेमिस्टर 3चं असाइनमेंट 2 गोष्टी या ठिकाणी आहेत. आता आपण असाइनमेंट कशा पद्धतीने अपलोड करायचं. तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी तुमचं होमवर्क दिसेल म्हणजे असाइनमेंट, त्याला तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे किती तारखेला तुमची ड्यू डेट आहे, वरती ड्यू डेट डिसेंबर 31, 2020 11:59 ही तुमची ड्यू डेट आहे. सगळ्यात खाली यायचं आणि पाहायचं. या ठिकाणी दिलेलं आहे युअर वर्क आणि ते मिसिंग दिसतं आहे, म्हणजे अद्याप तुम्ही असाइनमेंट सबमिट केलेली नाही. आणि इथे छोटासा एक तुम्हाला ॲरो पॉईंट या ठिकाणी दिसत आहे वरच्या दिशेला, त्याला तुम्ही क्लिक करा. युअर वर्क आणि मिसिंगच्या वरती याला क्लिक करा. पुन्हा एकदा पहा, युअर वर्क आणि मिसिंग. ॲड प्रायव्हेट कॉमेंट, तिथे काहीही टाईप करू नका आणि वरती क्लिक करा. इथे पहिला ऑप्शन आहे प्लस, ब्ल्यू कलरमध्ये तुम्हाला दिसतो आहे, ॲड अटॅचमेंट. विद्यार्थी मित्रांनो, अटॅचमेंट ॲड करायच्या अगोदर तुम्ही तुमची असाइनमेंट एका सिंगल PDF स्कॅन करून तुमच्या मोबाईलमध्ये स्टोअर करून ठेवा, जेणेकरून ते तुम्हाला सर्च करता येईल. तर युअर वर्कमध्ये जा, त्या ठिकाणी ॲड अटॅचमेंट याला क्लिक करा. इथे अनेक ऑप्शन्स दिसतात. बरेच विद्यार्थी फोटो घेतात. जर असाइनमेंट तुमची 10 पानाची असेल तर 10 फोटो घेऊ नका. एक सिंगल PDF तयार करा, जेणेकरून त्याची साईज कमी होईल आणि आम्हाला ते जतन करून ठेवता येईल विद्यापीठाला दाखवण्यासाठी. तर या ठिकाणी गुगल ड्राईव्ह लिंक फाईल
फोटो आणि गुगल डॉक्युमेंट्स. यापैकी आपल्याला तिसरं ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे फाईल, अटॅच फाईल. मी 3 नंबर ऑप्शनला क्लिक करतो, अटॅच फाईल. इथे रिसेंट ओपन केलेले फाईल्स आपल्याला दिसतात आहे. तुम्हाला इमेजेस पाहिजे असेल तर इमेजेस, ऑडिओ, व्हिडिओ, आपल्याला डॉक्युमेंट्स पाहिजे म्हणून तुम्ही डॉक्युमेंट सिलेक्ट करा आणि इथे सर्चमध्ये ती फाईल तुम्ही निवडा. आता या विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीने फाईलला नाव दिलेलं आहे, फाल्गुन विनोद दोशी अंडरस्कोर SY BCom डिव्हिजन D अंडरस्कोर आणि पुढे त्याचा रोल नंबर आणि पुढे लिहायचं असाइनमेंट किंवा ट्युटोरियल. विद्यार्थी मित्रांनो, आधी असाइनमेंट किंवा ट्युटोरियल असं लिहा. तुमचं नाव तुम्ही थोडक्यात लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. मग या ठिकाणी 2 नंबरला जर हे तुमची असाइनमेंट असेल तर त्याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर हे आता अपलोड होत आहे. अपलोड झाल्यानंतर तुम्हाला मिसिंग झालेलं आहे. परत एकदा आपण अपलोड करूया, फाल्गुन विनोद दोशी. आता अपलोडचं प्रोसेस चालू आहे. हां, अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी निळ्या पट्टीमध्ये टर्न इनचा ऑप्शन आहे. या टर्न इन बटनला तुम्ही क्लिक केलं. गुगल क्लासरूम एक प्रश्न तुम्हाला विचारतो, 2 अटॅचमेंट्स विल बी सबमिटेड फॉर कंपनी लॉ सेमिस्टर 3 असाइनमेंट. तुम्हाला हे सबमिट करायचं का? सबमिट म्हणजे टर्न इन असा ऑप्शन आहे. तुम्ही टर्न इनला क्लिक करा म्हणजे तुमचा अटॅचमेंट असाइनमेंट सबमिट होईल आणि या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये राईट टॉप कॉर्नरला टर्न इन आणि खाली एक ऑप्शन आलेला आहे डन लेट. कारण आज 2 तारीख आहे, 31 डिसेंबर नंतर आपण सबमिट केलं म्हणून लेट सबमिशन या ठिकाणी रिमार्क आलेला आहे. ओके, जर कधी तुमच्याकडून असाइनमेंट चुकीची सबमिट झाली किंवा असाइनमेंटच्या ठिकाणी ट्युटोरियल आणि ट्युटोरियलच्या ठिकाणी असाइनमेंट सबमिट झाला असेल तर तुम्ही ते कसं डिलीट करायचं? विद्यार्थी मित्रांनो, डिलीट करण्याची आवश्यकता नाही. पुन्हा तुम्ही तुमच्या क्लासमध्ये या, या ठिकाणी तुमच्या असाइनमेंटमध्ये या, खाली युअर वर्क ऑलरेडी आपण टर्न इन केलेलं आहे म्हणजे सबमिट केलेलं आहे, या ठिकाणी क्लिक करा आणि जे तुम्ही सबमिट केलं आहे ते अनसबमिट करायचं असेल तर या ठिकाणी ब्ल्यू कलरमध्ये अनसबमिट असा ऑप्शन आहे. हे अनसबमिटचं बटन दाबा. खाली तो विचारतो अनसबमिट टू ॲड ऑर चेंज अटॅचमेंट. म्हणजे तुम्ही अनसबमिट केलं तर तुम्ही अटॅचमेंट बदलू शकता किंवा रिमूव्ह करू शकता. डोंट फॉरगेट टू रिसबमिट वन्स यू आर डन. किती छान पद्धतीने सांगितलं, रिसबमिट करायचं तुम्ही विसरू नका. म्हणून आपण आता या ठिकाणी अनसबमिट करू कारण हे डबल या ठिकाणी आपलं अटॅचमेंट अपलोड झालेलं आहे. आपण अनसबमिट करूया. हे आता अनसबमिट झालं. मग आता डिलीट कसं करायचं? इथे त्या फाईलच्या समोर क्रॉस म्हणजे मल्टिप्लिकेशन फुलीचं चिन्ह दिसतं, ते फुलीला क्लिक करा. तो विचारतो रिमूव्ह अटॅचमेंट, रिमूव्ह करा आणि एकच असाइनमेंट तुम्ही सबमिट करा. सबमिट म्हणजे टर्न इन आणि खाली विचारतो रिसबमिट. अशा पद्धतीने तुम्हाला असाइनमेंट सबमिट करता येईल. धन्यवाद.